अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पुणे चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे. सर आपलं नाव सांगा. मी सुदाम विठ्ठल शेंडगे, दही एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्राचा अध्यक्ष. हे एज्युकेशन फाउंडेशनमार्फत जे आपलं शैक्षणिक संदर्भात जे काम चालतं आहे त्याच्याबद्दल थोडक्यात नागरिकाला माहिती. दही एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्राच्या हे 6 क्षेत्रामध्ये काम करतं. त्यातलं शिक्षण क्षेत्र एक महत्त्वाचं आहे, कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करायची असेल तर शिक्षण ही खूप महत्त्वाची गरज आहे. त्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं उल्लेखनीय काम आहे. त्याबरोबर महिला सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, त्याबरोबर व्यसनमुक्ती महाराष्ट्र, नैतिक मूल्य, जी काही गुन्हेगारी होती ती घडू नये त्यामुळे नैतिक मूल्य शिक्षणाचा बी आपण त्या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपण काय एज्युकेशनमध्ये जास्त काम करतो आणि तो आता सन्मान सोहळा महाराष्ट्रामध्ये एज्युकेशनमध्ये देणाऱ्या योगदानाचा सन्मान सोहळा, गौरव सोहळा व्हावा यासाठी आपला आता 29 मार्च 2026ला रविवारी गदिमा माडगुळकर निगडी प्राधिकरण या ठिकाणी संपन्न होतो. पण आपले ध्येय प्रकाशन फाउंडेशनमार्फत जे मुलांना घडवण्याचं जे काम चालतं ते थोडक्यामध्ये कशा पद्धतीने चालतं आणि आपण जे स्पर्धा परीक्षा जी राबवता त्याची थोडीशी माहिती. आपल्या या संस्थे माध्यमातून खरं तर आपल्या देशाचं भविष्य म्हणजे ही लहान मुलं असतात, उद्या तीच नागरिक होतात. जर त्यांना त्या वयात जर बाळकोड व्यवस्थित दिले कारण त्या वयात त्यांनी बाळसं पकडलं तर देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून वयाच्या 6 वर्षापासून 16 वर्षावरच्या मुलांना चांगली दिशा मिळण्यासाठी चांगलं शिक्षण दिलं जातं, त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी मोटिवेशनल स्पीच दिलं जातं, त्यांच्या शिक्षणाची समृद्धी त्यामध्ये निर्माण होण्यासाठी त्यांना त्या पद्धतीचं ऑनलाईन क्लास, ऑनलाईन टेस्ट, उद्बोधन वर्ग, स्पेशल क्लास विविध उपक्रमातून त्यांना समृद्ध करण्याचं काम हे ध्येय एज्युकेशन फाउंडेशन 15 वर्ष. तर आपलं ध्येय फाउंडेशन जे आहे हे तळागाळातील गोरगरीब जे विद्यार्थी आहेत जेणेकरून ज्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता येणार नाही किंवा त्यांची परिस्थिती बिकट आहे त्यांना मदत करतं. ह्याचा जो काय कॅटेगरी आहे तो कशा पद्धतीनं आहे. आता यामध्ये भेदभाव तर करता येत नाही, परंतु आपण ग्रामीण भागामध्ये जशी गरज आहे तसा सपोर्ट केला जातो. परंतु जर मोठं शिक्षण घ्यायचं असेल तर आर्थिकता पण खूप महत्त्वाची आहे. ज्या मुलांनी उंच भरारी घेण्यासाठी त्यांना आपण एक वेगवेगळी 1 लाखापासून ते 3,000पर्यंत वेगवेगळी शिष्यवृत्ती त्यामधून आपण त्या कार्यक्रमाच्या चेकद्वारे धनादेशाद्वारे आपण देत असतो. त्याचबरोबर आता जे आपल्या प्रत्येक शाळांमध्ये जे माध्यम आहेत तर ते आता समजा मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश या तिन्ही माध्यमातून आपली स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे का कशी आहे. आता पहिल्यांदा आम्ही मराठी माध्यमासाठीच काम केलेलं आहे, परंतु आज मराठी माध्यमामध्ये पण सेमी इंग्रजी चालू केलेले आहे. बऱ्याच महानगरपालिकेमध्ये पण इंग्रजी माध्यम चालू केले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर आपला महाराष्ट्र स्वर्ण अक्षरानं जर लिहायचं म्हटलं तर आपल्याला सर्व भाषेचं ज्ञान असावं लागतं. म्हणून आज मराठी, सेमी आणि इंग्रजी तिन्ही माध्यमातून आपण हे काम चालू केलेलं आहे. आता हे विद्यार्थ्यापुरतं पालकापुरतं हे समिट आहे, परंतु ह्यालाच सर्वात महत्त्वाचं ज्ञानदानाचं काम करणारे आमचे गुरुजन आहे. म्हणून आपण 400 गुरुजनांचा दरवर्षी राज्य पातळीवर मोठा भव्य दिवस सन्मान सोहळा करतो. त्याच्या कुटुंबासह त्याला सन्मानित करतो आणि एक प्रेरणा मिळावी, त्या प्रेरणेनं प्रेरित होऊन एक देशासाठी मोठं योगदान शिक्षण क्षेत्रामध्ये द्यावं. त्याचं टॅलेंट, त्याचा असणारा त्याग हा समर्पित देशासाठी व्हावा म्हणून 400 शिक्षकांचा त्या ठिकाणी सन्मान केला जातो. आणि ज्या कुटुंबानंतर आपली दुसरं कुटुंब शाळा असते आणि ती अशा 72 मॉडेल स्कूलचा पण सन्मान आपण राज्यस्तरावर करत असतो. त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केल्यानंतर हीच ऊर्जा इतरही कानाकोपऱ्यामध्ये पोहोचावी आणि आमच्या महाराष्ट्राला एक स्वर्ण अक्षराचा इतिहास निर्माण व्हावा हा त्यामागचा हेतू आहे. आपलं जे ध्येय फाउंडेशन जे काम करते जे एज्युकेशन क्षेत्रातील ते पूर्ण महाराष्ट्रापासून आपलं काम चालू आहे. आतापर्यंत आपल्याकडे कमीत कमी किती विद्यार्थ्यांची संख्या आहे. आतापर्यंत तर ते किती लाखोटीचं गगणित आहे, पण आम्ही सध्याला करंटला 5 लाख मुलांना शिक्षण फ्री देत आहोत. दरवर्षी लाखो विद्यार्थी नवीन जोडत आहेत, शाळा जोडत आहेत आणि ह्या मोफत योजनेचा स्वतःच्या समृद्धीसाठी आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी सहभागी होत आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काम केलं जातं त्याच्या संदर्भात पुरस्कार वितरणाचा जो कार्यक्रम 29 तारखेला निगडी प्राधिकरणामध्ये ठेवलेला आहे
ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रातील लोकांना, मान्यवरांना पुरस्कार देतो? आता शिक्षण क्षेत्राला जर समृद्धी द्यायची असेल तर त्यासोबत इतरही घटकांना घ्यावं लागतं. ही संस्था आमची विद्यार्थ्यांची, पालकांचे, गुरुजनांचे, प्रत्येक नागरिकाची. मग या ठिकाणी आम्ही आदर्श पालक पुरस्कार ठेवलेला आहे, आदर्श कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार आहे. आम्हाला टेलिव्हिजन, पत्रकार बंधू भगिनी खूप मदत करतात आणि त्यांचं लोकशाहीचा एक आधारस्तंभ म्हणून पत्रकार बंधू भगिनीकडे पाहिलं जातं आणि त्यांचाही सन्मान राज्यस्तरावर केला जातो, प्रत्येक जिल्हा स्तरावर केला जातो. अशा पद्धतीनं राज्यभर एक आनंदाचं आणि प्रगतीचं, उन्नतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सामाजिक संस्था करत आहे. खरंच सर, आपण जी माहिती दिलेली आहे ध्येय एज्युकेशन फाउंडेशनमार्फत हे जे समाजकार्य चालतं आहे त्याच्याबद्दल सर सगळ्या स्तरातून जर आम्ही माहिती घेतलेली आहे तर आपलं काम भरपूर मोठ्या प्रमाणात आणि चांगलं चालू आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड.